नमस्कार. मी प्राध्यापक जाधव एम.जे. विवेकानंद कला व सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी अर्थशास्त्र हा विषय शिकवते. आपलं पहिलं प्रकरण अभ्यास करणं चालू आहे. यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा संपूर्ण परिचय करून घेतला आहे. आज आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या परिचयाला किंवा त्याच्या अभ्यास विषयाला सुरुवात करायची आहे. आपण पाहिलं की अर्थशास्त्र विश्लेषणाच्या या दोन पद्धती आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्ममध्ये अर्थव्यवस्थेतील लहान घटकांचा अभ्यास केला जातो, म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील समग्र किंवा मोठ्या आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये अर्थव्यवस्थेतील मोठ्या समग्र किंवा एकूण घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरण जर सांगायचं झालं तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग अशा समग्र किंवा मोठ्या घटकाचा अभ्यास होतो, किंवा राष्ट्रीय उत्पन्न. तर अशा मोठ्या घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या स्थूल अर्थशास्त्राच्या ज्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या व्याख्यांचा आज आपण अभ्यास करू. स्थूल अर्थशास्त्राची पहिली जी व्याख्या आहे ती प्राध्यापक J.L. हॅन्सेन यांची व्याख्या आहे. ही व्याख्या आहे, स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यातील परस्पर संबंधांचा विचार केला जातो. हॅन्सन यांनी काय सांगितले अर्थशास्त्राची व्याख्या किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या? तर स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे आणि या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, हे काय आहेत? मोठे घटक आहेत. यासारख्या मोठ्या समुच्चयांचा म्हणजे काय? मोठ्या समूहाचा अभ्यास केला जातो. आणि काय केलं जातं? त्याचबरोबर त्यातील परस्पर संबंधांचा विचार केला जातो. म्हणजे हे जे समग्र घटक आहेत, हे जे मोठे घटक आहेत यांचा तर अभ्यास होतो, पण या घटकांचा एकमेकांवरती काय परिणाम होतो याचा सुद्धा अभ्यास केला जातो. म्हणजे एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण मागणी, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण भांडवल या सर्व आर्थिक घटकांचा परस्परांवरती परिणाम होत असतो. तो परिणाम कसा होतो याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून हॅन्सननी जी सांगितलेली व्याख्या आहे, स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यातील परस्पर संबंधांचा विचार केला जातो. अशा प्रकारे प्राध्यापक J.L. हॅन्सेन यांनी ही व्याख्या केलेली आहे. आता याची दुसरी व्याख्या स्थूल अर्थशास्त्राची प्राध्यापक कार्ल शॅपिरो यांची सुद्धा व्याख्या आहे. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. शॅपिरो यांनी काय सांगितलंय की स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे काय? तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. आता ह्या अभ्यास करत असताना काय केलं जातं? तर अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती कशा प्रकारे चालते आणि या कार्यामध्ये कोणकोणते जे मोठे आर्थिक घटक आहेत त्यांचाही अभ्यास केला जातो. त्यांचा परस्परातील संबंधांचा किंवा एकमेकांवरती काय परिणाम होतो याचा सुद्धा अभ्यास केला जातो. म्हणून स्थूल अर्थशास्त्र काय करतं? संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करते. अशा प्रकारे
स्थूल अर्थशास्त्राच्या आपल्याला 2 व्याख्या सांगता येतील. याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, राष्ट्रीय उत्पन्न, असं एकूण जे मोठे घटक आहेत, मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग की नाही, यासारख्या मोठ्या घटकांचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. अशा प्रकारे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या सांगता येते. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषय. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषय पाहत असताना आपल्याला या महत्त्वाच्या काही पॉइंट्स पाहावे लागतील. हा जो तक्ता आहे तो पूर्ण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करतो. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये पहिला अतिशय महत्त्वाचा अभ्यास केला जातो उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये उत्पन्न आणि रोजगाराच्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो. त्यानंतर सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये सांगता येईल की सर्वसाधारण किंमत सिद्धांत आणि भाववाढ याचा सुद्धा समावेश होतो किंवा याचा सुद्धा अभ्यास होतो. तिसरा घटक सांगता येईल आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी आणि विकासाचा अभ्यास केला जातो. तर व्याप्तीमध्ये पुढे सांगता येईल विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये हा चौथा अतिशय महत्त्वाचा घटक आहे की या शास्त्रामध्ये विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत किंवा विश्लेषण हे मांडले जाते. आता या तक्त्याचा आपण एक एक पॉइंट घेऊन स्वतंत्रपणे अभ्यास करू. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण पहिला पॉइंट पाहू उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत असं सुद्धा म्हणतात. जसं सूक्ष्म अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत म्हणतात कारण त्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत असं सुद्धा म्हणतात. याचं कारण काय आहे तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न किंवा देशाचं उत्पन्न त्याची राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कशी निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. एवढंच नाही तर या राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीमध्ये कोणत्या घटकांमुळे चढ उतार होतात त्या कारणांचा सुद्धा अभ्यास होतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न कधी वाढलेलं असतं, कधी राष्ट्रीय उत्पन्न कमी झालेलं असतं. याला काय म्हणतो आपण राष्ट्रीय उत्पन्नातील बदल म्हणतो किंवा राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार म्हणतो. तर हे चढ उतार नेमके कोणत्या कारणांमुळे होतात याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर रोजगाराची पातळी रोजगाराची पातळी सुद्धा कशी निश्चित होते याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि एवढंच नाही तर या रोजगाराच्या पातळीमध्ये सुद्धा बदल का होतात, त्यामध्ये चढ उतार का होतात याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता या ठिकाणी उत्पन्न आणि रोजगाराच्या पातळीचा अभ्यास करत असताना एकूण मागणी उत्पन्न पातळी निश्चित कशी होते याचा अभ्यास करत असताना एकूण मागणी आणि एकूण पुरवठा म्हणजेच समग्र मागणी आणि समग्र पुरवठा याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. म्हणजे काय तर एकूण मागणी निश्चित करणारे घटक कोणते आहेत याचा अभ्यास केला जातो.
त्याचबरोबर एकूण पुरवठा निर्धारित करणारे कोणते घटक आहेत याचा सुद्धा अभ्यास केला जातो. आता एका व्यक्तीची मागणी ही वैयक्तिक झाली, परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणीचा अभ्यास करावा लागतो. एकूण म्हणजे सगळ्यांची मिळून मागणी. तर ही जी मागणी असते ही कोणत्या घटकानुसार ठरते, त्यामध्ये बदल कोणत्या कारणांमुळे होतात याचा सुद्धा अभ्यास आपल्याला एकूण मागणी याच्यामध्ये करावा लागतो. तर एकूण पुरवठा म्हणजे देशाचा एकूण पुरवठा जो आहे तो सुद्धा कोणत्या घटकांमुळे ठरतो, एकूण पुरवठा निर्धारित करणारे घटक कोणते आहेत, जसं नैसर्गिक परिस्थिती आहे किंवा देशातील श्रमशक्ती आहे, देशातील भांडवल आहे किंवा देशातील जे तंत्रज्ञान आहे. तर या घटकांवरती एकूण पुरवठा अवलंबून असतो. म्हणजे एकूण पुरवठा निर्धारित करणारे जे घटक आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. एवढंच नाही तर उत्पन्न आणि रोजगाराच्या पातळीचा अभ्यास करत असताना उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. आता उपभोग फलन म्हणजे काय, तर उपभोग प्रवृत्ती, समाजाची उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय, तर समाजामधून ज्या व्यक्ती असतात त्या वेगवेगळ्या वस्तूंना मागणी करतात. याचा अर्थ काय, त्या वेगवेगळ्या वस्तूंचा उपभोग घेत असतात, त्यांचा वापर करत असतात. तर ही जी समाजाची उपभोग प्रवृत्ती आहे तर ही प्रवृत्ती कशी आहे किंवा यामध्ये बदल कोणत्या कारणांमुळे घडून येतात याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता ही जी उपभोग प्रवृत्ती आहे ही अनेक घटकांवरती अवलंबून असते. उदाहरण जर पाहायचं झालं तर समाजाच्या उत्पन्नामध्ये जर वाढ झाली तर समाजाचा उपभोग सुद्धा वाढत असतो. म्हणजे काय, तर उत्पन्न वाढलं की उपभोग प्रवृत्ती वाढत असते. असे असंख्य घटक असतात. या घटकांचा अभ्यास या उपभोग फलनामध्ये केला जातो. एवढंच नाही तर गुंतवणूक फलन किंवा गुंतवणुकीचे जे सिद्धांत आहेत त्याचा सुद्धा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. एवढंच नाही तर व्यापार चक्रांचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता व्यापार चक्र म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदीची अवस्था येत असते. तेजी म्हणजे भरभराट, अर्थव्यवस्थेच्या उत्पादनात उत्पन्नात वाढ होत असते, म्हणजे अर्थव्यवस्था तेजीमध्ये असते, व्यवहार वाढलेले असतात. तर मंदीची स्थिती म्हणजे सर्व काही मंद, हळूहळू असतं, उत्पादन कमी असतं किंवा उत्पादन वाढीचा वेग कमी असतो, त्यामुळे उत्पन्न वाढीचा वेग कमी असतो, त्यामुळे बचत कमी असते, त्यामुळे भांडवल कमी निर्माण होतं आणि हे जे हळूहळू व्यवहार असतात किंवा आर्थिक क्रिया असतात त्या हळूहळू चालू असतात. ही जी स्थिती असते त्याला मंदी म्हणतात. तर अर्थव्यवस्थेमध्ये जे तेजी आणि मंदीच्या अवस्था असतात त्याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच काय, व्यापार चक्रांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. या व्यापार चक्रांचा अभ्यास करत असताना तेजी आणि मंदीच्या कारणांचाही अभ्यास केला जातो. एवढंच नाही तर त्या तेजी आणि मंदीचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो याचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक मुख्य भाग आहे. अशा प्रकारे उत्पन्न आणि रोजगाराची पातळी निश्चित कशी होते याचा अभ्यास करण्यासाठी एकूण मागणी, एकूण पुरवठा याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर उपभोग फलन किंवा गुंतवणूक फलन याचाही अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर व्यापार चक्रांचा सुद्धा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपल्याला पाहता येईल सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत व भाववाढ. सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत आणि भाववाढ हा सुद्धा स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. तर सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यामध्ये चढ उतार कसे होतात याचे विवेचन स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते, याचे विश्लेषण केले जाते.
आता सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे नेमकं काय? जसं आपण आपला निकाल लागल्यावरती पर्सेंटेज काढतो. कसं काढतो? इतके टक्के पडले असं आपण सांगतो. तर ते काढत असताना आपण जेवढे विषय आहेत, समजा 5 विषय असतील तर 5 विषयांना जेवढे गुण पडले त्याची बेरीज करतो आणि त्या बेरजेला 5 ने भाग घालतो, कारण विषय 5 आहेत. तर ही जी सरासरी निघते त्याला आपण शेकडा म्हणतो की नाही, एवढे टक्के आम्हाला पडले असं आपण सांगतो. या ठिकाणी सर्वसाधारण किंमत काढत असताना सद्यस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेत जेवढ्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांच्या किमतीची बेरीज करायची. जेवढ्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांची जी सद्य किंमत आहे, म्हणजे जी आजची किंमत आहे त्याची बेरीज करायची आणि त्याला भाग घालायच्या जेवढ्या वस्तू आणि सेवा आहेत त्या संख्येने. तर जे उत्तर येतं ते काय आहे? किमतीची सरासरी आहे. म्हणजे सगळ्या वस्तूंच्या किमतीची ती सरासरी किंमत आहे, त्याला म्हणतात सर्वसाधारण किंमत. तर ही जी सर्वसाधारण किंमत पातळी आहे ती कशी निश्चित होते याचं विवेचन स्थूल अर्थशास्त्र करतं. त्याचबरोबर या सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये चढ उतार का होतात, म्हणजे ही सर्वसाधारण किंमत पातळी कधी कमी होते किंवा कधी जास्त होते. तर जास्त झाली तर आपण काय म्हणतो की भाववाढ झालेली आहे. तर ही जी सर्वसाधारण किंमत पातळी आहे यामध्ये जे चढ उतार होतात ते कोणत्या कारणांमुळे होतात याचं विवेचन किंवा याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतं. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये जी भाववाढ असते किंवा आर्थिक मंदी असते, या मंदीचा किंवा या समस्यांचा अभ्यास सुद्धा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर भाववाढीचा अभ्यास करत असताना किंवा आर्थिक मंदीचा अभ्यास करत असताना या भाववाढीच्या किंवा मंदीच्या कारणांचा अभ्यास केला जातो. त्या कारणांचा त्याचबरोबर त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा सुद्धा अभ्यास केला जातो आणि ही जी भाववाढ आहे किंवा जी आर्थिक मंदी आहे यावरती उपाय सुचवले जातात किंवा धोरणे सुचवली जातात. तर अशा प्रकारे सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत आणि भाववाढ हा सुद्धा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये तिसरा पॉइंट सांगता येईल आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये काय फरक आहे हे पाहिलं. वृद्धीमध्ये देशातील उत्पादनामध्ये जी संख्यात्मक वाढ असते ती अपेक्षित असते आणि विकासामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक हे दोन्ही वाढ अपेक्षित असते. तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचे सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक प्रमुख भाग आहे. विकसित देश आणि विकसनशील देशाशी संबंधित आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाच्या सिद्धांताचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. काही देशांमध्ये दारिद्र्य, मागासलेपणा यासारख्या समस्या असतात. तर या समस्यांचा त्यांच्या कारणांचा अभ्यास करून देशातील उत्पादन कसं वाढवायचं, देशातील उत्पादन क्षमता कशी वाढवायची याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर विकसित देशांमध्ये जो आर्थिक वृद्धीचा दर वाढलेला असतो, म्हणजे ते विकसित देश आहेत, त्यांची उत्पादन क्षमता ही सुद्धा वाढलेली असते. तर अशा विकसित देशांमधील आर्थिक वृद्धीचा वाढता दर टिकवून ठेवण्यासाठी देशातील जी उत्पादन क्षमता आहे त्या उत्पादन क्षमतेचा पुरेपूर आणि कार्यक्षम वापर कसा करावा याचं सुद्धा विवेचन किंवा विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणजेच काय तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचे सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपल्याला चौथा पॉइंट सांगता येईल विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. विभाजन म्हणजे काय तर भाग करणे की नाही, मोठ्या घटकाचे भाग करणे.
स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकाचा अभ्यास होतो. मग विभाजन कशाचं करायचं? विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं समाजातील विविध गटांमध्ये कसं विभाजन झालेलं आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्नात खंड, वेतन, व्याज आणि नफा यांचा भाग किती आहे, यांचा वाटा किती आहे याचा अभ्यास केला जातो. जे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे संपूर्ण राष्ट्राचं उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती आहेत: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. तर उत्पादन पद्धतीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एका वर्षात जेवढं उत्पादन होतं, म्हणजे शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये वस्तू आणि सेवांचं जेवढं उत्पादन होतं त्यांची पैशातील किंमत मोजली जाते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण उत्पादन मोजतो, पण उत्पन्न पद्धतीमध्ये आपण देशातील सर्व व्यक्तींच्या उत्पन्नाची बेरीज करतो. आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाजाचं उत्पन्नच समाविष्ट असतं. तर या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खंडाचा भाग किती आहे? खंड म्हणजे काय? भूमीला मिळालेला मोबदला, की नाही, त्याला खंड म्हणतात. श्रमाला जो मोबदला मिळतो त्याला वेतन म्हणतात. भांडवलाला जो मोबदला मिळतो किंवा भांडवलाची जी किंमत आहे त्याला व्याज म्हणतात. आणि संयोजकाला जो मोबदला मिळतो त्याला नफा म्हणतात. तर या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खंडाचा भाग किती आहे किंवा वेतनाचा हिस्सा किती आहे, त्याचा भाग किती आहे, किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व्याजाचा हिस्सा किती आहे आणि या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नफा किती प्रमाणामध्ये आहे, म्हणजे खंड, वेतन आणि व्याज, नफा याची बेरीज केली तरी सुद्धा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. तर या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खंड, वेतन, व्याज आणि नफा यांचा सापेक्ष वाटा किती आहे याचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच काय, या राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन आपण केले. कशात केलेलं आहे? खंड, वेतन, व्याज आणि नफा. तर या विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक मुख्य भाग आहे. अशा प्रकारे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती या 4 मुद्द्यांच्या साहाय्याने स्पष्ट करता येते किंवा सांगता येते.